आता नेक्स्ट थिंग इज अँग्युलर वेलॉसिटी. अँग्युलर वेलॉसिटी. आता अँग्युलर वेलॉसिटी कशी काय असणार आहे की हाऊ क्विकली द this angular displacement is taking place, that will be the angular velocity, right? Okay, so the next, write down the next thing, angular velocity. It will be denoted by omega. Its unit का असणार आहे radians per second. ठीक है. ओके. ओके, ठीक आहे. आता समजा particle is now I am trying to draw a three-dimensional figure. Okay, fine. So this is the circular motion. आता हा सर्कल असा आहे. So as you can see, suppose this is the circumference of any circular motion. आता आपला तो circumference असा आहे, that is the plane is parallel, the plane of the circular motion is parallel to my floor. Fine. Okay. ठीक. आता बिफोर गोइंग एनी फर्दर, आता ऍक्सिस ऑफ सर्क्युलर मोशन काय तुम्हाला माहिती आहे का? ठीक आहे. आता समजा हा सर्कल आहे, तर या सर्कलची ऍक्सिस कुठे असणार आहे? आता ऍक्सिस विल पास थ्रू द सेंटर ऑफ द सर्क्युलर मोशन. अँड म्हणजे ऍक्सिस म्हणजे एक इमॅजिनरी लाईन आहे दॅट विल पास थ्रू द सेंटर ऑफ द सर्क्युलर मोशन and it will be perpendicular to the plane of the circle. ठीक आहे. म्हणजे या क्षणी ह्या डायग्राम मध्ये ते सर्कलचा प्लेन कसा आहे? हाच प्लेन आहे ना. तर ऍक्सिस कसं असणार आहे? इट विल बी अ लाईन पासिंग थ्रू द सेंटर परपेंडिक्युलर टू दिस प्लेन. म्हणजे अशी लाईन असणार ती आरपार, इव्हन गोइंग इनसाइड द बोर्ड. आता समजा सर्कल असा आहे, तर ऍक्सिस कशी? अगेन पासिंग थ्रू द सेंटर परपेंडिक्युलर टू द प्लेन. सर्कल असा आहे तर ऍक्सिस अशी असणार, पासिंग थ्रू द सेंटर परपेंडिक्युलर टू द प्लेन. ठीक आहे, हे क्लिअर आहे? ओके, फाईन. ओके, आता आपण काय बघतोय? अँग्युलर वेलोसिटी. ठीक आहे. सो राईट नाव ऍज अ सेट दिस इज द सर्कल, आणि समजा आता ही त्याची ऍक्सिस आहे. So this is the center of that circular motion, that is the axis. Okay, now suppose the particle was over here initially at point A, so हा तसा radius vector झाला, आणि after some time it has reached over here, it is rotating in anti-clockwise sense. ठीक आहे. हा इथून इथे किती वेळ गेला? समजा टाइम इंटरवल डेल्टा टी मध्ये गेला. So the angular displacement is suppose delta theta. डेल्टा थीटा मी अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणतोय इन टाइम इंटरवल डेल्टा टी. फाइन. ओके, सो अँग्युलर वेलोसिटी विल बी डिफाइंड एज व्हॉट? इट विल बी डिफाइंड एज द टाइम रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. म्हणजे किती क्विकली अँग्युलर डिस्प्लेसमेंट होतोय, दॅट इज नथिंग बट अँग्युलर वेलोसिटी. फाइन. ओके, आता अँग्युलर वेलोसिटी समजा, आता एक मिनिट, आता समजा दिस इज, आता परत दोन केसेस असू शकतात. एक तर इट इज अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन और इट इज अ नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता समजा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे म्हटल्यावर त्याची स्पीड कॉन्स्टंट, तर ओमेगा विल बी रिटन एज व्हॉट? डेल्टा थीटा अपॉन डेल्टा टी. हे कधी लिहिणार आपण? इफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता समजा डेल्टा थीटा मोठा असेल, करस्पॉन्डिंग टाइम इंटरवल पण जास्त असणार. सो इट विल नॉट मॅटर, राईट? ओके, फाईन. सो राईट डाऊन अँग्युलर वेलोसिटी. त्याच्या खाली लिहा, it is the rate of change of angular displacement. And you can draw this diagram and write down this. Okay, fine. ठीक आहे.
आता अँग्युलर व्हेलॉसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी. आता डायरेक्शन ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी कशी देणार आपण? नाव द डायरेक्शन ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी इज गिवन बाय राईट हँड रूल. ठीक आहे. ओके, सो वी हॅव टू कर्ल द फिंगर्स ऑफ अ राईट हँड in the direction of the circular motion. Then the thumb will denote the direction of angular velocity. For example, इथे बघा, इथे कसं होता, इथे जो सर्क्युलर मोशन असा होता ना, so it is anti-clockwise sense. So we have to curl our fingers in the direction of circular motion. Then the thumb will denote the direction of angular velocity, and its direction is denoted from the along the axis. तर ह्या केसमध्ये ती डायरेक्शन कशी असणार आहे? ती डायरेक्शन इथे अशी असणार आहे वरती, बरोबर. आता समजा सर्क्युलर मोशन असं असलं असतं तर असे मला फिंगर्स कर्ल करावे लागतील. सो द डायरेक्शन ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विल बी इन द डाऊनवर्ड डायरेक्शन. मला इथे खाली दाखवावी लागली असते. ठीक आहे. आता परत इथे बघा, सर्क्युलर मोशन समजा असं आहे, तर या केसमध्ये अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन कशी आली? आउट ऑफ द बोर्ड आली ना. आउट ऑफ द बोर्ड आता तुम्हाला आठवलं पाहिजे आपण कसं डिनोट करतो, वेक्टर डॉटनी. त्याच्या उलट समजा डायरेक्शन वेगळ्या डायरेक्शन असेल, उलट्या क्लॉकवाईज, तर अँग्युलर व्हेलॉसिटी कशी केली? इनसाइड द बोर्ड. सो आय शुड डिनोट इट बाय क्रॉस. बरोबर. ठीक आहे. ओके. आता हे झालं डेल्टा थिटा अपॉन डेल्टा टी इफ यूसीएम, इफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. पण जर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन नसेल तर आपण कसं करणार? सो इन्स्टंटेनियस, मग त्यावेळेस प्रत्येक इन्स्टंटला अँग्युलर व्हेलॉसिटी वेगळी असणार, राईट. आता प्रत्येक इन्स्टंटला अँग्युलर व्हेलॉसिटी सेम आहे. आता इफ इन्स्टंटेनियस अँग्युलर व्हेलॉसिटी, आता ऍट ए आपल्याला बघायची, तर आपण कसं लिहिणार? ओमेगा इज इक्वल टू कालच्या मेथडानुसार डेल्टा थिटा अपॉन डेल्टा टी लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0. बरोबर. दिस विल बी ऑल्सो रिटन एज इन कॅल्क्युलस नोटेशन डी थिटा बाय डी टी. ठीक आहे. Okay, yes. So this is about angular velocity. Now the next thing is angular acceleration. Okay, before going further, so write down a line below this. The direction of angular velocity is given by right hand rule. ठीक आहे. आणि तो कसा वापरायचा ते तुम्ही शिकला. Now for the next heading, angular acceleration. Angular velocity झाली, आता angular acceleration. Now it will be denoted by the letter alpha. Its unit असणारे radians per second square. ठीक. आता लिनियर ऍक्सिलरेशन आपल्याला माहिती. आता समजा मी सांगितलं की एखादा ऑब्जेक्ट, किंवा आपल्याला माहिती की एखादा ऑब्जेक्ट, इफ यू जस्ट लीव द ऑब्जेक्ट इट विल फॉल टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ विथ एक्सिलरेशन 9.8 meters per second square. ठीक आहे. आता सिम्पलीसाठी आपण हे समजा 10 घेऊ, 10 meters per second square. हा ऍक्सिलरेशन आहे ना. ठीक आहे. आता याचा अर्थ काय? कॉन्स्टंट ऍक्सिलरेशन समजा मी म्हणतो दिस पार्टिकल इज मुव्हिंग विथ कॉन्स्टंट ऍक्सिलरेशन 10 meters per second square. तर याचा अर्थ काय? आता कालच्या अनुसार, कालचं कसं होतं, आपण कॉन्स्टंट व्हेलॉसिटी घेतलेली ना 10 meters per second. कॉन्स्टंट व्हेलॉसिटी 10 meters per second चा अर्थ काय होता की प्रत्येक सेकंड नंतर इट विल कव्हर अ डिस्टन्स ऑफ 10 meters. तसंच
कॉन्स्टंट एक्सेलरेशन ऑफ 10 मीटर्स पर सेकंड स्क्वेअरचा अर्थ काय असणार आहे की प्रत्येक सेकंड नंतर द वेलोसिटी विल इन्क्रीज बाय 10 meters per second. Now this 10 meters per second square is actually 10 meters per second. बरोबर. म्हणजे समजा एखादा ऑब्जेक्ट हा इनिशियल वेलोसिटी 0 ने लीव्ह केला आणि द एक्सेलरेशन इज 10 meters per second square. तर जेव्हा आता इथे टाइम t is equal to 0, इथे मी माझा स्टॉपवॉच स्टार्ट केलाय. तर जेव्हा टाइम 1 सेकंड होईल, हा खाली खाली चालेल, जेव्हा टाइम 1 सेकंड होईल तेव्हा त्याची वेलोसिटी किती असेल 10 meters per second. जेव्हा टाइम हा 1 सेकंड होता, जेव्हा टाइम 2 सेकंड, आता 2 सेकंडचा टाइम इथे कुठेतरी असेल, बरोबर, लांब असेल बरंच. आता हे अंतर आणि हे अंतर सेम नसणार. आता जेव्हा टाइम 2 seconds असेल तेव्हा त्याची वेलोसिटी किती असणार 20 meters per second. जेव्हा टाइम 3 seconds असेल तेव्हा त्याची वेलोसिटी 30 meters per second. That means after every second the velocity is increasing by 10 meters per second. उलट समजा एखादा ऑब्जेक्ट 100 meters per second ऑलरेडी चाललाय आणि त्याच्यावर निगेटिव्ह एक्सेलरेशन लागतोय 10 meters per second स्क्वेअरचा, म्हणजे उलट्या डायरेक्शन एक्सेलरेशन आहे, तर त्याची वेलोसिटी पहिल्या सेकंड नंतर 90 होईल, दुसऱ्या सेकंड नंतर 80 होईल अँड सो ऑन. बरोबर. आता ह्या लॉजिक अनुसार तुम्ही अँग्युलर एक्सेलरेशन पण समजू शकता. रेडियन्स, आता इथे दिस इज रेडियन्स पर सेकंड स्क्वेअर. So write down angular acceleration. It will be denoted by alpha. The unit is radians per second square. Okay, so write down. It is defined as the time rate of change of angular velocity. It is defined as the time rate of change of angular velocity. ठीक आहे. आता परत बघा. Suppose this is the circular motion. मग अनुसार मी दाखवलं तुम्हाला. The plane of the circular motion is parallel to the floor. Okay. आता समजा ऑफ कोर्स अँग्युलर एक्सेलरेशन कधी पिक्चर मध्ये येणार when it is a नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. का तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये ओमेगा अँग्युलर वेलोसिटी सेम असणार, त्यामुळे अँग्युलर वेलोसिटी चेंजेस होत नाहीये, त्यामुळे अँग्युलर एक्सेलरेशन यायचा प्रश्नच नाही. सो अँग्युलर एक्सेलरेशन विल कम इनटू पिक्चर ओनली when it is a नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ठीक आहे. परत समजा हा पोझिशन ए आहे, हा सेंटर आहे अँड इट हॅज मूव्ड फ्रॉम ए टू बी इन सम टाइम इंटरवल. बरोबर. ठीक आहे. टाइम इंटरवल आपण डेल्टा टी म्हणू. ठीक आहे. आता इथून इथे जाताना अँग्युलर वेलोसिटी समजा चेंज झाली, एक तर इन्क्रीज होऊ शकते किंवा डिक्रीज होऊ शकते. बरोबर. म्हणजे इथे ह्या क्षणी अँग्युलर वेलोसिटी ओमेगा 1 होती, ह्या क्षणी अँग्युलर वेलोसिटी समजा ओमेगा 2 आहे. सो गोइंग फ्रॉम ए टू बी द अँग्युलर वेलोसिटी इज चेंज्ड बाय सपोज डेल्टा ओमेगा. फाईन. ओके. ठीक आहे. आता मी परत त्याचा ऍक्सिस डिनोट करतोय. या केसमध्ये हा ऍक्सिस असा असेल. आता परत दोन गोष्टी, एकतर अँग्युलर एक्सेलरेशन कॉन्स्टंट असू शकतो किंवा अँग्युलर एक्सेलरेशन सुद्धा चेंज होऊ शकतो. ठीक आहे. सो फॉर कॉन्स्टंट अँग्युलर एक्सेलरेशन, फॉर कॉन्स्टंट अल्फा विल बी व्हॉट, इट इज द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलोसिटी ना. मग काय ना डेल्टा ओमेगा अपॉन डेल्टा टी. So any delta omega upon any corresponding time delta t. ठीक आहे. आता इन्स्टंटेनियस अँग्युलर एक्सेलरेशन कसं असणार, परत मगासारखं इट शुड बी व्हॉट डेल्टा ओमेगा अपॉन डेल्टा टी with limit delta t tends to 0. This will be also written as d omega by dt. परत एक गोष्ट की अँग्युलर एक्सेलरेशन इज अ वेक्टर क्वांटिटी, सो इट शुड हॅव डायरेक्शन ऑल्सो.
इथे त्याची मॅग्निट्यूड झाली, बरोबर. ठीक आहे, आता डायरेक्शन कशी ते रीड बघा. पहिली गोष्ट, हा अँटी क्लॉकवाईज मध्ये फिरतोय. आता तुम्हाला ओमेगाची डायरेक्शन पटकन सांगता येईल. कर्ल द फिंगर्स ऑफ युअर राईट हँड इन द डायरेक्शन ऑफ द सर्क्युलर मोशन. द थंब विल डिनोट द डायरेक्शन ऑफ ओमेगा अलॉंग द ऍक्सिस. ह्या केसमध्ये ओमेगा कसं आहे, ओमेगा वरती आहे ना, बरोबर. ओमेगाची डायरेक्शन वरती. ठीक आहे. आता अल्फाची डायरेक्शन, आता अल्फाची डायरेक्शन कुठे, ती कशी ठरवायची. समजा ओमेगा इन्क्रीज होत असेल, समजा इफ ओमेगा इज इन्क्रीजिंग, देन द डायरेक्शन ऑफ अल्फा इज इन द सेम डायरेक्शन ऑफ ओमेगा. म्हणजे ह्या केसमध्ये जर ओमेगा इज इन्क्रीजिंग, द डायरेक्शन ऑफ अल्फा इज सेम एज द डायरेक्शन ऑफ ओमेगा. ठीक आहे, ओके. नाव this direction will be when if omega is increasing. आणि जर ह्या सेन्स ऑफ रोटेशन मध्ये समजा ओमेगा डिक्रीज होता, म्हणजे सर्क्युलर मोशनची स्पीड कमी कमी होत चालली, देन अल्फा विल बी इन द ऑपोजिट डायरेक्शन ऑफ ओमेगा. सो अल्फा मी असा करणार, हा माझा अल्फा झाला. हा कधी अल्फा खाली असणार, इफ ओमेगा इज डिक्रीजिंग. इफ ओमेगा इज डिक्रीजिंग. ठीक आहे. ओके, नाउ विल सी द रिलेशन बिटवीन लिनियर वेलोसिटी अँड अँग्युलर वेलोसिटी. ठीक आहे. आता इथे बघा, सपोज द पार्टिकल इज मूव्हिंग इन अँटी क्लॉकवाइज सेन्स अँड राईट नाउ द पार्टिकल पी इज ओव्हर हिअर. So त्याची instantaneous velocity direction is tangential to that point along the circumference. बरोबर. ठीक. आता पार्टिकल इज मुव्हिंग इन अँटी क्लॉकवाइज सेन्स मध्ये ओमेगाची डायरेक्शन मागाशी आपण बोलल्यानुसार गिवन बाय राईट हँड रूल. कर्ल द फिंगर्स ऑफ युअर राईट हँड इन द डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ द पार्टिकल इन द थंब विल डिनोट द डायरेक्शन ऑफ ओमेगा. आता ओमेगा इट इज कमिंग आउट ऑफ द बोर्ड अँड हेन्स इट विल बी डिनोटेड बाय अ डॉट और पॉइंट. ठीक है, okay. Now what is the relation between this v and this omega? V is the linear velocity. Fine, okay. Now the relation is v is equal to r omega. आता ह्याचं डेरिव्हेशन फार सोपं आहे आणि ते तुम्ही 11th केले, तर आपण परत जायला नको. एनिवे, v is equal to r omega. Now again, velocity is a vector quantity. Now in vector form, velocity will be written as omega cross r. Now it is a cross product. ठीक आहे, ओके. आता ओमेगा क्रॉस आर, आता इथे बघा, इथे मी लिहिले, आता एक्झाम्पल इथे दिले मी, ए आर रिझल्टंट इज गिवन बाय ए क्रॉस बी. आता ए बी असे वेक्टर्स आहेत. आता डायरेक्शन ऑफ आर कसं येणार आपण, दॅट इज ए क्रॉस बी. टू टेक अगेन यूज आवर राईट हँड. आता द फिंगर्स ऑफ आवर राईट हँड शुड बी इन द डायरेक्शन ऑफ द फर्स्ट वेक्टर and then curl the fingers towards the direction of, or move the fingers towards the direction of the second vector. These 4 fingers. आता A vector असा आहे and B vector असा होता ना. So put our right hand, orient our right hand such that the fingers should denote the direction of the first vector, and we can turn the fingers towards the direction of the second vector. Then the thumb will denote the direction of the resultant. So in this case, A cross B is equal to R. आता इन मॅग्निट्यूड आर विल बी ए बी साइन थिटा, वेर थिटा इज द अँगल बिटवीन ए अँड बी. ठीक आहे, ओके. आता इथे बघा, आता ह्याचा मॅग्निट्यूड किती असणार, ओमेगा आर साइन थिटा, वेर थिटा इज द अँगल बिटवीन ओमेगा अँड आर. आता ओमेगा तर बाहेर आहे, बरोबर, आणि आर कसा आहे, असा आहे. गेटिंग दिस? ओके. सो ओमेगा इज आउटसाइड अँड आर इज लाईक दिस. सो द अँगल बिटवीन देम इज 90 degree. It will always remain 90 degree. बरोबर, ठीक आहे. and sin of 90 is 1. So ह्याचा मॅग्निट्यूड किती असणार, ओमेगा आर sin of 90 and sin of 90 is 1. So we are back with v is equal to omega r or r omega. ठीक आहे, ओके. आता डायरेक्शन बद्दल बोलू आपण. तर डायरेक्शन कशी यायला पाहिजे, डायरेक्शन तर अशी यायला पाहिजे ओमेगा क्रॉस आरची. परत यूज आर राईट हँड, ओमेगा क्रॉस आर करायचं आपल्याला. तर ओमेगा बाहेर आहे ना, सो द फर्स्ट फिंगर्स
or sorry, these 4 fingers of my right hand should be in the direction of omega. मग मी असं करू शकतो तरी बरोबर आहे, मी असंही करू शकतो तरी बरोबर आहे, मी असंही करू शकतो तरी बरोबर आहे, बरोबर. पण लेटर आय हॅव टू टेक अबाउट ओमेगा क्रॉस आर म्हटल्यावर आय हॅव टू ऑलरेडी ओरिएंट माय हँड सच दॅट these 4 fingers should be in the direction of omega, but I should be able to turn my hand towards the direction of the next vector, that is r vector. आता मी समजा असा ठेवला हात माझा तर मी ओमेगा क्रॉस आर करू शकत नाही ना, त्या साईडला माझा हात टर्नच होऊ शकत नाही. म्हणून मी हात कसा ओरिएंट करणार, मी हात असा ओरिएंट करणार जेणेकरून आय कॅन डू ओमेगा क्रॉस आर, बरोबर. सो द थंब विल गिव्ह द डायरेक्शन ऑफ व्ही. तर बघितलं का तुम्ही, इट इज गिव्हिंग विथ द डायरेक्शन ऑफ वेलोसिटी. डायरेक्शन ऑफ वेलोसिटी अशी वर आहे ना, म्हणजे आपण समजा हे नॉर्थ म्हणू तर टुवर्ड्स नॉर्थ आहे, इथे पण मला डायरेक्शन ऑफ वेलोसिटी इज गेटिंग टुवर्ड्स नॉर्थ, बरोबर. सो दिस इज हाऊ वी मेक यूज ऑफ राईट हँड टू फाइंड आउट द क्रॉस प्रोडक्ट रिझल्टंट डायरेक्शन. गेटिंग दिस? ओके. परत एकदा, ओमेगा क्रॉस आर यूज द डायरेक्शन ऑफ वेलोसिटी अपवर्ड्स. आता समजा पार्टिकल इथे असला असता तर हा माझा रिझल्टंट रेडियस वेक्टर झाला असता आणि वेलोसिटी त्यावेळेस इथे असली असती, बरोबर. परत ओमेगा क्रॉस आर इज गिव्हिंग मी द डायरेक्शन ऑफ वेलोसिटी. एज यू कॅन सी इट इज द सेम डायरेक्शन. ओके, चलो ठीक आहे. नाउ यू नोट डाउन दिस. विल मूव टू द नेक्स्ट पॉइंट. Now, what is acceleration once again? Acceleration is the rate of change of velocity. बरोबर, ठीक आहे. ओके. आता before going to acceleration, first just write down about uniform circular motion. Write down UCM. Write down UCM in bracket. Write down uniform circular motion. Write down, if a particle is moving along a circumference of a circle with constant speed, it is said to be performing uniform circular motion. Fine. Okay. आता time period of the uniform circular motion. Time period म्हणजे काय? The time taken by the particle to complete one rotation is the time period of uniform circular motion. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल तरच आपण टाइम पिरियड डिफाईन करू शकतो ना, का तर प्रत्येक वेळेला इट विल टेक द सेम टाइम टू कम्प्लीट वन रोटेशन. ओके. सो अगेन सपोज, सो राइट डाउन टाइम पिरियड, इट इज द टाइम टेकन बाय द पार्टिकल टू कम्प्लीट वन रोटेशन. ओके. आता समजा हा पार्टिकल पी आहे, हा इथून स्टार्ट झालाय आणि इथपर्यंत परत आला, त्यावेळेस इट विल सबटेंड एन अँगल ऑफ 2 पाय रेडियन्स, बरोबर. ठीक आहे. आता टाइम कसं करतो आपण, डिस्टन्स अपॉन स्पीड. तर या केसमध्ये सर्कम्फरन्स ऑफ सर्कल असणार. का तर टाइम पिरियड कुठला घेणार आहे आपण, कम्प्लीट रोटेशन झाल्याचा टाइम पिरियड घेणार ना. मग त्यावेळेस डिस्टन्स किती कव्हर केलं असणार त्यांनी, पूर्ण सर्कम्फरन्स अपॉन इट्स स्पीड, ज्याला आपण व्ही डिनोट करतोय, बरोबर. आता सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज नथिंग बट 2 पाय. सो ओव्हर हियर यू कॅन राइट अपॉन इट्स स्पीड. सो 2 पाय आर अपॉन व्ही विल गिव्ह द टाइम पिरियड.